सोलापूरच्या अक्कलकोट रोड MIDC परिसरातील कारखान्यात काम करत असताना अचानक खाली पडल्यानं एका 31 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। अक्कलकोट रोड MIDC येथील लेक एक्झिम या कारखान्यात 6 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। प्रवीण हनुमंत अंजनाळकर वय 31 हे काम करत असताना अचानक खाली पडले। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। प्रवीण हे समयनगर बसवेश्वर चौक MIDC सोलापूर इथं राहत होते। घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती। जर सेफ्टी व्यवस्था दिली असती तर प्रवीणचे प्राण वाचले असते। त्यांना कुठलीही सुरक्षितता पुरवली गेली नाही असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे प्रवीण अंजनाळकर। प्रवीण अंजनाळकरचा भाऊ आहे मी। तर तो लेक लेक्झिम ह्या कंपनीमध्ये काम करत होता। काल दुपारी जेवण करून कामावरून 4 वाजता ड्युटीवर गेला। ड्युटीवर गेल्यानंतर असं 4:30 वाजता आम्हाला 4:30 दरम्यान आम्हाला फोन आला की तो वरून पडलाय, पत्र्यावरून डोक्यावर पडलाय आणि त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन चाललोय। तर दवाखान्याला आम्ही जाऊ सर फॅमिली सगळं तर तिथं मृत घोषित आहे ते केले। त्याने तिथं फिटर म्हणून कामाला होता, कंपनीमध्ये फिटर म्हणून कामाला होता। मागील 15 ते 18 वर्षापासून तिथं कामाला होता त्याच कंपनीमध्ये। लहानाचा मोठा त्याच कंपनीमध्ये झालेला आहे तो। आणि त्याने वर चढताना तर सेफ्टी वगैरे नव्हते। माझा एवढं कोणाची सेफ्टी यूज केलं पाहिजे, अशी घटना घडली नसती। सेफ्टी जर असली असती तर विचार कोणासोबत होऊ नये असं म्हणतो मी। लग्न झालंय, त्याला 2 लेकरं आहेत। 3 वर्षाची पोरगा 4 वर्षाचा आहे आणि बायको आहे। आणि घरी मोठी फॅमिली आहे, वडील आई वडील, भाऊ आणि भावाची 2 लेकरं आहेत। सेफ्टी नसल्यामुळे झालेलं आहे। म्हणजे सेफ्टी असायला पाहिजे, सेक्युरिटी इक्विपमेंटचं यूज केलं पाहिजे। हे नसल्यामुळे हे कारण घडलेलं आहे। प्रवीण यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुलं आणि भाऊ असा परिवार आहे। दुपारी घरात जेवण करून ते कामावर गेले होते, मात्र सायंकाळी अचानक ही वाईट बातमी कुटुंबियांच्या कानावर पडली। या अपघातामुळे संपूर्ण कुटुंब हादरलं आहे।